हॅलो, गुड मॉर्निंग. येस्टरडे वी हॅव स्टडीड. काल आपण काय शिकलो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बरोबर अभ्यास केला? हां, ठीक आहे. आणि सोप्यातून पुढं अवघडाकडे हळूहळू 5-10 असे वाक्य घ्यायचे तुम्ही आणि करायचे. त्याच्यासाठी आज काल आपण पाहिलं प्रेझेंट परफेक्ट. त्याच्यासाठी काय लागत होतं? पास्ट पार्टिसिपल म्हणजे लिव्हचं लिव्ड, कमचं कम्ड, ईडी प्रत्यय, लिव्हचं लेफ्ट. बरोबर, LEAV लिव्ह, सोडून जाणे, लेफ्ट, मिस्ड, कुक्ड, असे पास्ट पार्टिसिपल भरपूर आहेत. तर तुम्हाला आता मी पास्ट प्रेझेंट परफेक्ट सांगितलं, ते चांगलं समजलं. बरोबर. आज आपण फ्युचर परफेक्ट टेन्स बघणार आहोत. फ्युचर परफेक्ट टेन्स, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय पाहिजे? पास्ट पार्टिसिपल. बरोबर. क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल. हे 3 काळ महत्त्वाचे. साधा वर्तमान काळ येतो तुम्हाला, कंटिन्युअस येतो चालू वर्तमान काळ, पण परफेक्ट येत नव्हता. मग आता ते शिकले तुम्ही पास्ट पार्टिसिपल. आता तसंच तिसरा फ्युचर परफेक्ट टेन्स, त्याच्यासाठी सुद्धा पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप आणि दिलेलं आहे मी. बघा इथं इंग्लिश ग्रामर, फ्युचर परफेक्ट टेन्स, व्हर्ब दिलं इथे आणि पास्ट पार्टिसिपल. व्हर्ब काय? फिनिशचं फिनिश्ड, ईडी प्रत्यय, लिव्हचं लेफ्ट, सोडून गेले, कुकचं कुक्ड, गेला गेली म्हणजे काय? पुरुष असेल तर सोडून गेला, स्त्री असेल तर सोडून गेली, नाही का? गेला गेली गेले याचा अर्थ काय? पुरुष असेल तर सोडून गेला, स्त्री असेल तर सोडून गेली, आणि गेले ते सोडून गेले, दोघंही सोडून गेले. म्हणजे याचा अर्थ असा, गेला गेली गेले. कशात पण होतो, तुम्हाला कळत नसेल तर सांगितलं तुम्हाला. कुकचं कुक्ड, रिचचं रिचड आणि लिव्हचं लिव्ड. हे मात्र सोडून गेला गेली नाही, हे राहतो तिथे त्या खेड्यामध्ये, त्या व्हिलेजमध्ये. ही विल हॅव लिव्ड इन द व्हिलेज, असं करायचं. ही विल हॅव फ्युचर टेन्स. आय विल हॅव गो टू द रेल्वे स्टेशन. बरोबर की नाही? दे विल हॅव गॉन कुठे? टू द स्टेशन बाय द टाईम ॲट 6 o'clock. असे साधे साधे वाक्य करायचे. आणि एक्झाम्पल दिले बघा. पहिलं, आता फ्युचर टेन्समध्ये काय होईल? विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप. मग काय येईल? सी विल हॅव काय? पहिलं फिनिशचं फिनिश्ड, फिनिश्ड हर होमवर्क. सी विल हॅव फिनिश्ड हर होमवर्क. बरोबर की नाही? द बस विल हॅव काय? दुसरं लेफ्ट बाय द टाईम यू गेट टू द स्टेशन. द बस विल हॅव लेफ्ट बाय द टाईम यू गेट टू द स्टेशन. यू विल हॅव, तिसरं बघा इथं काय आहे? कुक्ड. यू विल हॅव कुक्ड द मील बाय द टाईम आय कम होम. म्हणजे यू विल हॅव कुक्ड द मील बाय द टाईम आय कम होम. तिसरं आहे बाबा कुक्ड. चौथं काय आहे? रिचचं रिचड. मग काय येईल? आय विल हॅव रिच्ड द बस स्टँड. आय विल हॅव रिच्ड द बस स्टँड बाय 6 PM. फर्स्ट मेरिडियम 6 वाजता. नंतर पाचवं काय? लिव्हचं लिव्ड.
मग काय होईल, वी विल हॅव लिव्ड हिअर फॉर 7 years बाय नेक्स्ट मंथ. मागच्या महिन्यापासून आम्ही किती वर्षापासून राहतो आहे आम्ही इथे, 7 years बाय द नेक्स्ट मंथ. म्हणजे वी विल हॅव lived, we will have lived here for 7 years by next month. कळलं की नाही? म्हणजे या ठिकाणी काय टाकायचं आहे तुम्हाला, विल हॅव फ्युचर टेन्स आहे, विल हॅवच लावायचं. विल हॅव म्हणजे भविष्यकाळ आहे हा. विल हॅव मग क्रियापदाचं तिसरं रूप लावायचं. क्रियापदाचं तिसरं रूप आपण केलेलं आहे. असे 10 दररोज करायचे. क्रियापदं घ्यायचे आणि त्याचे तिसरे रूप घेऊन इथे फ्युचर टेन्सला लावायचे आणि मग वाक्य पूर्ण करायचं. हर होमवर्क, रायटिंग नॉव्हेल्स, रीडिंग लेसन्स, काही पण करायचे. किंवा आय विल हॅव रेड इम्पॉर्टंट लेसन, किंवा वी विल हॅव राईट नॉव्हेल. बरोबर का नाही? नॉव्हेल म्हणजे कादंबरी, असं काही पण लिहायचं. नंतर यू विल हॅव जम्प्ड ऑन द प्लेग्राऊंड म्हणजे जम्पचं जम्प्ड म्हणजे असे करायचे. तर याला फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळातले वाक्य येते. आणि आपल्याला भविष्यकाळात कोणतं वाक्य करायचं हे आपण स्वतः ठरवायचं आणि बोलायचं. अशाच प्रकारे हीच पद्धत आहे. दिस इज द मेथड टू राईट द फ्युचर परफेक्ट टेन्स. आता हा काल आपण काय पाहिला, प्रेझेंट परफेक्ट पाहिला. आज आपण फ्युचर परफेक्ट आहे आणि उद्या आपण पास्ट परफेक्ट बघू. म्हणजे तिन्ही परफेक्टचे जे आहे, पहिले 2 सोपे पण हे थोडेसे अवघड आहे परफेक्टचे. आणि नंतर मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस बघणार, फक्त क्रिया ING प्रत्यय लागतो. बरोबर? ओके, थँक्यू. स्टडी करा, मार्क घ्या.